तुकाराम तुकाराम नाम घेता कापेय धन्य तुकोबा समर्थ जिने केला हा पुरुषार्थ जरी दगडा सहित वया तारेल्या जैशालाया धन्य तुकोबा समर्थ जिने केला हा पुरुषार्थ मने रामेश्वर भट्ट द्विजा मने रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा धन्य तुकोबा समर्थ जिने केला हा पुरुषार्थ विठ्ठल समचरण सरोजम सान्द्रणीलांबुदाभं जगननीत पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं गंजनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि
मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम। बोला श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम। छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसविद्या आत्मरूपा। देवा तुची गणेशु, सकलार्थमती प्रकाशु, मने निवृत्ती दासु, अवधारी जोजी विठ्ठल विठ्ठल। तुकाराम तुकाराम, नाम घेता कापेयम, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन निरूपणा करता निवडलेला अभंग रामेश्वर शास्त्रींचा आहे, पण यथार्थ वर्णन कोणाचं करतोय? माझ्या तुकोबरायांचं। अरे वैर्यानं सुद्धा वर्णन करावं, कोणी वैर्याने आपलं वर्णन करावं, एवढं नाव मोठं माणसाने केलं पाहिजे। अरे अभंग रामेश्वर शास्त्रीचा आहे, पण तुकोबरायांचं वर्णन करताय। यथार्थ वर्णन म्हणजे अरे वैर्यानं सुद्धा आपलं वर्णन करावं, हे आपल्याला तुम्हाला काय करेल मी या अभंगातून सांगण्याचा प्रयत्न करेन। विठ्ठल विठ्ठल। चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष कितवे? 10वे वर्ष 10वे। ज्ञानेश्वरी पारायण असेल, संगीतमयी रामायण कथा, आणि ज्यांच्याकडे सुंदरसं ज्ञानेश्वरी व्यासपीठ आहे, आपल्या गावचं वैभव हरिभक्त पारायण मीनाताई महाराज मनोलीकर, त्यांनाही माझा नमस्कार। त्याचबरोबर वैभव महाराज सूर्यवंशी, दत्त वारकरी शिक्षण संस्था जातेगाव, महाराज उपस्थित आहे का? नाही ना?
महाराजांनाही माझा नमस्कार. आणि गायक वादक असतील, आपले गायक मृदंगाचार्य असतील योगेश महाराज काळे, योगेश महाराजच आहे ना, योगेश महाराजासाठी एकदा जोरदार टाळी वाजवायची. त्यानंतर हरिपाठाचे जे ज्यांच्याकडे नेतृत्व आहे सर्व गावकरी मंडळ मनोली व जिरी, आणि गायनाचार्य असतील दिलीप महाराज धाटबळे साहणगाव, प्रदीप महाराज धाटबळे, संजय अण्णा धाटबळे, चेतन भांडदास चेवान, सर्व गायक वादकांना मी मनापासून त्या ठिकाणी आभार देतो. तुमच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देतो. कारण गायक वादक असल्याशिवाय मजा नाही. एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ मिळविला. हा एकट्याचा खेळ नसून याच्यासाठी काय पाहिजे, सर्व सवंगडी. अरे कृष्ण सुद्धा ते बाळ क्रीडा करत होता तर एकटा नव्हता करत, त्यासाठी त्याचे काय होते, जोडीदार होते. तसं कीर्तन करत असताना सुद्धा गायक असेल वादक असेल यांची फार या ठिकाणी गरज आहे. आणि आमच्या बरोबर आलेले हरिभक्तपरायण मृदंगाचार्य गजानन महाराज ढमाले आमचे मित्र, तेही आमच्या बरोबर या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनाही माझा मनापासून धन्यवाद देतो. आणि आपलं कीर्तन 2-3 दिवसामध्ये यूट्यूबवरती पडेल. आमचे दोघंही मित्र या ठिकाणी आर्यनदादा असेल, रोहनदादा असेल, तेही मनाचा मोठेपणा करून या ठिकाणी आलेला आहे. सर्वांना माझा त्या ठिकाणी नमस्कार, सर्वांना साष्टांग जेहरी घालतो. पण तुम्ही म्हणशाल महाराज तो सगळ्याच नाव घेतलं, पण आमचं नाव का घेतलं नाही? तो अनवा का बांधार अलबांधार आहे का म्हणशाल का नाही? म्हणून तुमच्या सर्वांचं बी नाव घेतो बरं का, तुम्ही नाराज होऊ नका. सोन्याची तार चांदीचा विना, सोन्याची तार चांदीचा विना, माझ्या छत्रपती शिवरायांचं नाव घेतो. तुम्ही रामकृष्ण हरी म्हणा, तुम्ही रामकृष्ण हरी म्हणा. विठाला विठाला. सर्व गायक वादकांना माझा नमस्कार. आणि अभंग रामेश्वर शास्त्रींचा आहे, पण वर्णन कोणाचं करतोय? माझ्या तुकोबरायांचं. अरे यथार्थ वर्णन, यथार्थ हा शब्द का वापरला? अरे वैर्यानं सुद्धा आपलं वर्णन करावं. वैरी वैरी, आपला भाऊ आपलं वर्णन करा ना, आपल्या गल्लीतलं पोरग आपलं वर्णन करा ना, आपल्या कुटुंबातलं आपलं कोणी वर्णन करा ना. पण तुकोबरायांनी असं नाव कमवलं. अरे ज्या नावात एवढी ताकद होती, अरे ज्या नावाचं जर तुकाराम तुकाराम म्हणलं, तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, धन्य तुकोबा समर्थ जिने केला हा पुरुषार्थ. किती ताकद होती माझ्या तुकोबरायांच्या नावामध्ये. अरे यम सुद्धा थरथर कापायचा. यम, आपल्याला आपलं पोरग घाबराना, आपल्या नावाला आपलं पोरग आपल्याला घाबराना, पण तुकोबरायांचं नाव घेतल्यानंतर यम सुद्धा काय करत होता? थरथर कापत होता. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. अरे कोणता पुरुषार्थ? जरी दगडा सहित वह्या तारेल्या जैशाला ह्या. अरे हा पुरुषार्थ. कोणता पुरुषार्थ? अरे गाथा 14 दिवस तुकोबरायांचा गाथा. अरे ज्या गाथ्यावर माझ्या तुकोबरायांनी अख्खं जीवन समर्पित केलं होतं, तो गाथा त्या ब्राह्मणाने बुडवून टाकावा आणि 14 दिवसानंतर जसाच्या तसा कोरडा काढावा. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. अरे वैर्याने सुद्धा ज्यांचं वर्णन करावं. अरे वैरी कोण होते? अरे रामेश्वर भट्ट तुकोबरायांचे वैरी होते. अरे वैर्याने सुद्धा वर्णन करावं. कोणाचं? माझ्या तुकोबरायचं. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. कोणता पुरुषार्थ? अरे वैर्यानं वर्णन करावं. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. असा या अभंगाचा
सरळ सरळ भावार्थ तुमच्या समोर मांडला. विठ्ठल विठ्ठल वैऱ्यानं आपलं वर्णन करावं. कोणी? अरे वैऱ्याने वर्णन करावं. अरे जे तुकोबर आहे या ब्रह्मांडात या विश्वामध्ये जन्माला आले, पण तुम्हाला सांगून जाईन अरे वैऱ्यानं वर्णन करावं, पण त्यासाठी तुकोबराय सुद्धा तशी जीवन जगले. याचा थोडासा रिटर्न कमी करा, थोडा नॉर्मल कमी करा. आवाज घुमतोय, थोडा स्पष्ट ऐकायला जायला पाहिजे. साधा आवाज करा. विठ्ठल 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 अरे वैऱ्यानं वर्णन करावं वैऱ्याने. अरे तुकोबरायचं जीवन सुद्धा तसं होतं. अरे तुकोबराय दिवस त्या देवाचं भजन करायचे. फक्त त्या उठता बसता काय करायचे? पांडुरंग दाणे पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृते स्वप्नी. पांडुरंग रात्रंदिवस फक्त एकच काय? ते देवाचं नामचिंतन. पण बघा तुकोबरायांनी अख्खं जीवन कोणावर समर्पित केलं? अरे त्या भजनावर, त्या देवाचं एवढं भजन करायचे. अरे पण आपल्याला हा देह मिळाला, पण आपण त्या देवाचं भजन करत नाही. हा देह आपल्याला मिळाला पण कळाला नाही. सुंदर ताईंनी गोड प्रमाण दिलं बरं. आणि प्रमाण द्यायचं म्हणजे तुम्ही म्हणशाल महाराज लई लहान दिसू राहिलं, त्याचा पाठा कमी असेल. असं काही नाही. तुम्ही जेवढे प्रमाण देणार त्याच्यावर मी बोलणार. आणि प्रमाण द्यायचे, प्रमाण मोकळे द्यायचे. आपलं कीर्तन म्हणजे खाली लोटांगण मोकळं पटांगण. वाटलं तर घ्यायचं, नाहीतर जेवून घरी जायचं. विठाला विठाला. ज्याला जसं आठवण प्रमाण त्याने तसं प्रमाण म्हणायचं. पण असं प्रमाण म्हणायचं माझ्या हाताला लागण असं म्हणायचं. एका जणाला म्हणलं, मी नेवासाला कीर्तनाला गेलो, आता 4-5 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. त्या ठिकाणी गायक नव्हते. त्यांना म्हणलं मी पुढं म्हणतो, तुम्ही मागून उचला. त्यांनी काय केलं? मी म्हणलं पुढं, अभंग म्हणला पुढं. ते दोघ जण आले मला वर करू राहिले. विठाला विठाला. म्हणजे माग काय म्हणावं आणि समोरचा वक्ता काय बोलतोय याच्यावर आपलं लक्षच नाही. मी एका ठिकाणी म्हणलं, शिव भोला चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते. त्या मागच्या गायकाने काय म्हणावं? शिव भोला चक्रवर्ती तुही माय मई चुलती. म्हणजे बघा आपण पुढं काय म्हणतोय, मागचे काय म्हणताय. म्हणजे वक्ता कीर्तनकार काय सांगतोय याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही. कीर्तनकार काय सांगतोय याच्यावर जर तुमचं लक्ष असतं तर या सप्ताहाला 10 वर्ष झाली नसते आणि मागच्या वर्षीचा कीर्तनकार परत तुम्ही बोलवला नसता. बरोबर आहे की नाही? माझं कीर्तन थोडस तुम्ही लक्ष देऊन ऐकलं तर तुम्हाला कळलं मी काय सांगतोय. जर मागच्या वर्षीचा अभंग जर तुमच्या लक्षात असता
तर यावर्षी मागच्या वर्षीचा महाराज परत आपण बोलावला नसता. आता मी जर पुढच्या वर्षी आलो आणि मी जर हाच अभंग घेतला, तुकाराम तुकाराम, तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे महाराजचा पाठा जरा कमी, पण तुमच्या लक्षात राहत नाही. म्हणून महाराज लोक मोठाल्या गाड्यात फिरतायत, विठाला विठाला विठाला. पण असो, संतांच्या सहवासात राहिलं की माणसाला मोठं व्हायला मिळतं. या संताचं जर भजन, या देवाचं जर नामचिंतन आपण केलं तर जे सुख आपल्याला संसारात मिळतं, जे दुःख आपल्याला संसारात मिळतं, आपण संसार कसाही करा आपल्याला दुःखच देणार, पण परमार्थ तुम्ही कसाही करा आपल्याला आनंदच देणार. विठ्ठल विठ्ठल. अरे तुकोबरायांनी, माझ्या तुकोबरायांनी अख्खं जीवन समर्पित केलं त्या देवाच्या भजनामध्ये, म्हणून वैर्यानं सुद्धा वर्णन केलं. अरे जे तुकोबराया, अरे तुमच्या माझ्या सारखेच होते रे दिसायला सुद्धा, पण लोकांना जोपर्यंत संत आपल्यात असतात, जोपर्यंत देव आपल्यात असतो, तोपर्यंत आपल्याला त्याची किंमत कळत नाही. जोपर्यंत आपल्याकडे जी गोष्ट आहे तोपर्यंत त्या गोष्टीची किंमत आपल्याला कळत नाही. तसेच तुकोबराय सुद्धा या भूलोकामध्ये होते, या माणसांमध्ये राहायचे, पण लोकांना कळाले नाही. अरे संत तुमच्या माझ्या सारखेच असता, पण आपल्याला ओळखता आलं पाहिजे. या नवती जगा संत आपल्यात राहतात, पण आपल्याला त्यांना ओळखता येत नाही. अरे तुकोबराय सुद्धा या समाजात राहायचे, पण कधीच कोणाला शब्दाने सुद्धा त्रास नाही दिला. अरे तुकोबराय रात्रंदिवस त्या देवाचं भजन करायचे, पण तुकोबरायांना किती त्रास द्यावा या समाजाने. तुम्हाला काय सांगतोय, अरे साधू आपल्याला ओळखता येणार नाही, साधू आपल्याला ओळखता येणार नाही, साधू आपल्यातच राहणार, पण आपल्याला ओळखता येणार नाही. तुकोबराय जोपर्यंत या समाजात होते तोपर्यंत तुकोबरायांची किंमत माणसाला कळाली नाही. अरे जोपर्यंत तुकोबराय वैकुंठाला जात नाही तोपर्यंत लोकांना सुद्धा त्यांची किंमत कळाली नाही. पण बघा काय घडलं. अरे तुकोबरायाने नावात अशी ताकद निर्माण केली. अरे वैऱ्याला जर विचारावं, अरे तुमचे तुकोबराय कोण, तुमच्या तुकोबरायांच्या नावात किती ताकद. मी कोणत्या चरणावर बोलतो याचा सुद्धा लक्ष असलं पाहिजे. मी आता प्रथम चरण सोडवण्याचा प्रयत्न करतोय बरं. अरे तुकोबरायांच्या नावात एवढी ताकद होती, पण त्यासाठी देवाने काय केलं, त्या संतांनी काय केलं, त्या तुकोबरायांनी काय केलं. अरे त्या देवाच्या भजनामध्ये या संसारात असून सुद्धा संसार बाजूला सारला आणि त्या देवाचं भजन केलं. पण आपलं भजन होतं का? आपलं भजन नाही होत, आपलं भोजन होत. पंक्तीला किती असतील, पंक्तीला जागा पुरत नाही आणि इथं कायम जागा उरलेली असते. पंक्तीला बसायला जागा पुरत नाही आणि इथं माग पूर्ण मोकळं पटांगण. म्हणजे हा अट्टहास कशासाठी करतोय, हा सप्ताह कशासाठी करतोय. लोकांकडे पैसा जास्त झाला म्हणून सप्ताह करतोय का आपण? लोकांकडे आदरकीचा पैसा जास्त आला म्हणून सप्ताह करतोय का? महाराज लोकांचे पाकिट भरण्यासाठी सप्ताह करतोय का? अरे हा जर सप्ताह आपण करत असेल
आणि या सप्ताहातून जर तुमचं गाव 2 जण जरी माळकरी झाले, 9 तरुण मित्रमंडळ जर माळकरी झाले, तर हा सप्ताहाचा खर्च तुमचा सफल होईल बघा. आणि जर तुम्ही 50-50 हजार जरी महाराज लोकांना दिले, म्हणजे देऊ नका, दडपण येऊ देऊ नका तुम्हाला बरं. तुम्ही जर 50-50 हजार जर महाराजांना दिले आणि तुमच्या गावाची जर काही त्या ठिकाणी सुधारणा होत नसेल, तर हा सप्ताह करून सुद्धा काही उपयोग नाही. अरे ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरीचं व्यासपीठ या ठिकाणी पारायण ठेवलेलं आहे. किती जण पारायणाला बसले? मी सांगतो बसेलच नसेल जास्त. किती जण आहे? 20 जण आहे. तुमच्या गावात 20 जण आहे का? 20 जण आहे का? बोलत जा. तुम्ही घाबरू राहिले का? महाराज काही मोठा दिसू राहिला तुम्हाला? नाही नाही, घाबरू नका. महाराज काही लांबचा नाही. काही चुकलं तर उठून उभं राहायचं. महाराजला नाही म्हणायचं, घरी चाललं जायचं. विठाला विठाला विठाला. मी काय सांगतोय तुम्हाला? अरे साधू आपल्याला ओळखता येणार नाही. अरे तुकोबराय सुद्धा या समाजात राहायचे, रात्रंदिवस त्या भजन करायचे, त्या देवाचं पांडुरंग परमात्म्याचं भजन करायचं. पण देवाला त्या या लोकांना ते सुद्धा सहन होत नव्हतं. अरे तुकोबराया, माझे तुकोबराया जर भंडारा भामचंद्र डोंगरावर जर निघाले, तर वाटेने जात एकच, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. एकच त्या तुकोबरायांच्या मुखात फक्त त्या विठ्ठलाचं नामस्मरण. अरे तुकोबराय जर भामचंद्रावर गेले, तुकोबराय जर भंडारा डोंगरावर गेले, तुकोबराय पोहोचल्यानंतर तुकोबरायांची जी पत्नी होती, पत्नीचं नाव काय तुकोबरायांच्या? मंगलाक्का. महाराजाला माहितीये, काही नाव नका सांगू. जिजाबाई, तिचं नाव काय होतं? जिजाबाई. अरे एवढं प्रेम आपल्या पतीवर. अरे जिजाबाई कोणी शिकावं? आपला पती त्या ठिकाणी रात्रंदिवस भजन करतोय, पण त्याला कधी उपाशी राहू दिलं नाही. स्वतः उपाशी राहायची, पण त्या तुकोबरायांची एवढी काळजी घ्यायची. आताची जिजाबाई, स्वयंपाक जर चालू झाला, नवरा जर बाहेर जायला असला, स्वयंपाक झाल्या झाल्या पहिले दणका, तो येईल नाही तर उलटल. ही आताची जिजाबाई. पण ती जिजाबाई तशी नव्हती. अरे स्वतः भुकेली राहायची. अरे स्वतः अन्न नाही खायची. पण तुकोबराया ज्या वाटेने गेले, त्या वाटेने तुकोबरायांच्या पाठीमागे जायची. तुकोबराय म्हणायचे, आवले अगं तू कशाला त्रास करून घेते? मी माझ्या भजनामध्ये दंग असतो. माझ्या विठ्ठलाला माहिती मी काय करतो, मी काय खातो, मी काय पितो. तू एवढी काळजी नको करत जाऊ. जे काय करायचं असेल तर ते भगवंत आपलं काय करेल तो सांभाळणार आहे. वृक्षाची पाने हले ज्याची सत्ता. अरे वृक्षाची पाने सुद्धा त्या भगवान परमात्म्याच्या म्हणण्यानुसार हालतात. तो भगवंत जेव्हा म्हणतो अरे हाल बाबा, तेव्हा वृक्षाचं पान हलतं. मग त्या देवाला माझी काळजी का नसणार? मी तर त्याचं भजन करतोय. पण आवली म्हणते, जिजामाता म्हणते, मालक तुम्ही जाताय, पण कोणत्या डोंगरावर जाताय? 3 रस्ते फुटताय भंडारा भामचंद्र. अरे देऊचा डोंगर, अरे 3 रस्ते फुटताय, पण मालक तुम्ही कोणत्या डोंगरावर आहे हे मी कसं ओळखायचं? अगं आवले, तुला एक सांगून जाईल. अगं मी जर भंडारा डोंगरावर असलो, तू जर त्या ठिकाणी आली, 3 रस्ते जर तुला मिळाले, प्रत्येक रस्त्याची माती उचलायची आणि कानाला लावायची. बघा तुकोबरायच्या नावात किती ताकद होती हे मी तुम्हाला सांगतो बरं. प्रत्येक रस्त्याची माती उचलायची, 3 रस्त्याची, आणि कानाला लावायची. ज्या मातीतून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल, तू समजायचं तुकोबराय भंडारा डोंगरावर हे विठ्ठल विठ्ठल. काय
देवात एवढी ताकद का होती? अरे रात्रंदिवस त्या देवाचं भजन करत होते तुकोबराया. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. अरे साधू कोणाला म्हणावं, अरे संत कोणाला म्हणावं सांगून जाईन. अरे जर साधू बनायचं असेल तर दुःख सहन करावे लागेल. अरे माझ्या तुकोबरायला किती दुःख सहन करावं लागलं. अरे आठवा तो काळ तुकोबरायांचा. अरे एका स्त्रीला एवढं उकळतं पाणी माझ्या तुकोबरायांच्या अंगावर टाकलं रे. काय वेदना झाल्या असेल माझ्या तुकोबरायला. अरे तुकोबराय भजन करत होते, तुकोबराय कीर्तन करत असताना लोक यायचे, शिव्या द्यायचं, कोणी दगड मारायचे. मी काय सांगतोय, साधू बनायला काय करावं लागतो? त्रास सहन करावा लागतो. माणूस उगाच मोठा होत नसतो, त्याला अगोदर त्रास सहन करावा लागतो. माझ्या तुकोबरायांनी सुद्धा तो त्रास सहन केला. अरे माझ्या ज्ञानोबरायांनी सुद्धा तो त्रास सहन केला. माझ्या मुक्ताबाईने सुद्धा तो त्रास सहन केला. म्हणून आज आपण ज्ञानेश्वरी पारायण करतोय, म्हणून आज आपण गाथा पारायण करतोय. अरे गाथा आपल्या घरामध्ये असला पाहिजे, ज्ञानेश्वरी आपल्या घरामध्ये असली पाहिजे. अरे जीवन कसं जगावं हे ज्ञानेश्वरी आपल्याला शिकवते. आणि जीवनाचा आपल्या शेवट कसा होतो हे भगवद्गीता आपल्याला शिकवते. विठाला आणि ज्यांना वाटत असेल की गाथा वाचल्याने आम्हाला काय मिळेल, अरे ज्याचा माथा ठिकाणावर यावा असं वाटत असेल त्याने वाचावा गाथा. अरे जो वाचणार नाही गाथा त्याला म्हातारपणात पोराच्या खावा लागेल लाता. बघा, तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्या मुलाने आपल्याला सांभाळावं, अरे आपल्या मुलांनी सुद्धा काहीतरी चांगलं कार्य करावं. कोणत्या आईला वाटतं माय पोरांना दारू पिऊन नाचावं? वाटतं का? वरबोट करा बरे एखादं. अरे नाही वाटत. अरे जर वाटत असेल तुम्हाला माझ्या लेकराचं त्या ठिकाणी आयुष्य चांगलं बनावं, आयुष्य चांगलं घडावं, तर त्याला ज्ञानेश्वरी गात्याशिवाय पर्याय नाही. अरे गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर म्हणायचे, माणसाला जीवन जगण्याकरता काय लागतं? काही लागत नाही, फक्त दोन गोष्टी लागतात. कोणत्या लागतात? कोण म्हणलं गायच्या? काही नका म्हणू. अरे माणसाला जीवन जगायला फक्त दोन गोष्टीचा अत्यावश्यक गरज असते. अरे ते म्हणजे गाथा आणि एक म्हणजे ज्ञानेश्वरी. हे जर दोन ग्रंथ आपल्या घरामध्ये असले तरी कुठलंही दुःख आपल्या घराला त्या ठिकाणी घरामध्ये येऊ शकणार नाही. या नारदाच्या गादीवरून तुम्हाला सांगून जाईल. मी सांगतोय तुम्ही फक्त खरंय खरंय. मी एवढ्या लांबून आलो तुम्ही असं मौतीला आल्यावानी बसले, काहीतरी बोलले तर मला बरं वाटत ना. एक जण परवाच्या दिवशी मी कीर्तनाला गेलो, मी सांगू राहिलो कीर्तन, अख्खं कीर्तन मी त्याच्याकडे पाहून केलं. मी सांगायला गेलो का तुकोबराय इकडे गेले? बरोबर आहे बरोबर आहे. मी म्हणलं तुकोबराय गेलेच नाही. बरोबर आहे बरोबर आहे. मला असं वाटलं म्हाताऱ्याचा लय अभ्यास आहे. जाता जाता म्हणलं तरुण मित्र मंडळात म्हणलं म्हाताऱ्याचा लय अभ्यास आहे. महाराज अभ्यास नाही म्हणे, बैर आहे म्हणे ते. म्हणजे बघा, आम्हाला कळायला पाहिजे तुम्ही बैर आहे का बसेले कीर्तनात. म्हणजे कीर्तन सुद्धा असं ऐकावे. अरे महाराज काय सांगतोय त्याच्यातून आपला बदल काय होईल, अरे गाथ्यामुळे काय बदल होईल, अरे ज्ञानेश्वरीमुळे काय बदल होईल, हे ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरी मधून घ्यावं. अरे वाचा कधीतरी ज्ञानेश्वरी, अरे वाचा कधीतरी माझ्या तुकोबरायांचा गाथा. अरे अख्खं जीवन समर्पित केलं तुकोबरायांनी आपल्या गाथ्यावरती. पण तुम्हाला काय सांगतोय, साधू ओळखता येत नाही. जोपर्यंत तुम्हाला सांगून जाईल आपल्या जीवनात जसा बाप आहे, तो बाप जर एखाद्या दिवशी निघून गेला, ज्याने शेवटचा श्वास घेतला, त्या दिवशी तुम्ही माहेराला जाऊन बघायचं, तुम्हाला बापाची आठवण येईल. अरे जोपर्यंत तुमचा बाप माहेरात जिवंत आहे तोपर्यंत तुमच्यासाठी माहेर जिवंत आहे. माहेरात तुम्हाला पिशवी भरून आणता येईल, पण ज्या दिवशी तुमच्या घरातला बाप निघून जाईल, माहेराला जाण्याची सुद्धा ताकद तुमच्यात राहणार नाही. अरे तसेच तुकोबराय सुद्धा या समाजात राहायचे, पण तुकोबरायांना कोणीच मानत नव्हतं.
जर भजन करायचे तुकोबराया तरी त्यांना दगड मारायचे, अरे कीर्तन करायला लागले तर शिवी द्यायचे. काय सांगतोय मी, साधू कोणाला म्हणत नाही, उगाच कोणाला साधू म्हणत नाही लोक. त्यासाठी संपूर्ण आयुष्य या परमार्थात या देवाच्या भजनात घालावं लागतं. पण आपण देवाचं नाही, आपण भावाचं वर्णन करतो. लिंबाच्या गझाडाखाली माझा भाऊ दारू पाडी, कोण्या बेल्याने केली काडी, आली पोलिसाची गाडी. नग 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 नग. म्हणजे आपल्याला कसं देवाचं भजन करायला आवडत नाही, पण भावाचं. माझा ग भाऊ पैलवान, त्याला धरून हाणलं पोलिसानं. कशाला पैलवान म्हणते मग त्याला? अरे असं जर वर्णन आपण आपल्या भावाचं करत असलो तर तरी आपल्याला कोणी कामा येणार नाही. अरे तुम्हाला सांगून जाईल, तुम्ही जे म्हणताय ही बायको माझी, हे पोरं माझे, अरे आपलं कोणीच नाही रे. अरे आपलं या जीवनात आपल्याशिवाय आणि आपल्या देवाशिवाय आपलं कोणीच नाही. अरे या रामायणामध्ये, रामायणात काय सांगतोय वाल्या, तुम्हाला सांगून जाईल. विषयाला धरून बोलणार मी, बरं का, विषयाच्या बाहेर जाणार नाही. मी जर बाहेर गेलो, तुम्ही म्हणायचं महाराज आत या, महाराज आत या, पण तुम्ही कीर्तनात पाहिजे. नाहीतर मी कीर्तन सांगतोय, महाराज आत या, महाराज आत या, तो अभंग पाठ एखादी. म्हणजे आपला सुद्धा त्या ठिकाणी अभ्यास असा असला पाहिजे. या रामकथेमध्ये सांगतोय मी, अरे ज्या रामायणामध्ये, ज्या रामकथेमध्ये, अरे त्या वाल्याची गोष्ट प्रत्येकाला माहित असेल. तो वाल्या काय करायचा? वाटमारी करायचा, जो दिसला त्याला मारायचा. 7 राजन मोहऱ्याची भरतील एवढे त्यांनी ब्राह्मण असेल, माणसं असेल, प्रत्येकाला काय केलं? मारलं. तुम्ही काय करा, थोडस चिंतन मनापासून ऐकलं तर कीर्तन तुम्हाला कळणार. महाराजाकडून हसायची अपेक्षा ठेवायची नाही. महाराजाकडून आपलं बरं कसं होईल, आपल्याला समाधान कसं वाटेल याची अपेक्षा कीर्तनात ठेवली पाहिजे. नाहीतर महाराज तुम्हाला सांगून जाईल, गावकरीचे सगळं लोकांमध्ये एवढं अज्ञान आहे, त्या अज्ञान सांगता सांगता कीर्तनकार 2 तास काढू शकतो. एका मेळ घाटामध्ये राहणारे गरीब कुटुंबातला मुलगा होता आणि त्याने पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये स्पर्धा झाली. कशाची? मांजराची. अरे मांजराची स्पर्धा झाली आणि त्यानं काय केलं? आपलंही मांजर पाठवून दिलं, पण मांजर नव्हतं, वाघाचं पिल्लू होतं. वाघाचं पिल्लू पाठवलं आणि त्याच्या मांजराचा नंबर आला. बघा मी काय सांगतोय, समाजात अज्ञान किती हे सांगतोय. त्याच्या मांजराचा नंबर आला. अरे दिशा मीडिया सगळे चॅनल वाले त्याच्या घरी, अरे लका तुझ्या लेकरा बाळांना खायला नाही, तुझ्या मांजराचा नंबर आला, काय घडलंय? अरे म्हणे माझी काही चुकी नाही, मी मांजर म्हणून वाघ पाठवला होता, तिकडली अज्ञानी म्हणे मी काय करणार म्हणे. बघा म्हणजे मी तुम्हाला सांगतोय काय, अज्ञान एवढे माणसामध्ये. एका खेड्या गावामध्ये एका महिलेने काय केलं होतं, सूर्यफुलाचं त्या ठिकाणी माळा लावलेला होता, सूर्यफुल लावलेलं होतं. आणि एक मुंबईची महिला आली आणि त्या ठिकाणी थांबली आणि तिनं बघितलं ते सूर्यफुलाचं झाड. सूर्यफुल माहिती ना, सूर्यफुलाचं झाड बघितलं आणि ती म्हणू लागली, वाव दिस इज वंडरफुल. काय म्हणू लागली ती? वाव दिस इज वंडरफुल. ते मनोलीतल्या बहीण ऐकलं, आपल्या गावातल्या बहीण ऐकलं ते, वाव दिस इज वंडरफुल. तिनं ते ऐकलं, शेताळ्यातलं पाणी देऊन देऊन दमले म्हणे मी, ही कोणचंच फुल बनवू राहिली का म्हणे. ती जवळ आली आणि परत म्हणते, वाव दिस इज वंडरफुल. ती जवळ आली शेतकरी आणि ती म्हणते, अ घुबड सूर्यफुले म्हणे ते. म्हणजे लोकांमध्ये किती अज्ञानी बघा. ती म्हणते वंडरफुल, पण तिला कळालं नाही की ती काय म्हणते. सुंदर फुल म्हणते, वंडरफुल. पण हिला वाटलं या फुलाचं नाव वेगळंच ठेवली, मी पाणी देऊन देऊन दमले म्हणे आणि तू कोणचं फुल म्हणून राहिली म्हणे. बघा आणि एक जण असा सप्ताह, तुमच्या गावासारखा सप्ताह, आणि त्या सप्त्यामध्ये हजारो पब्लिक जमली आणि त्या ठिकाणी
एक मनुष्य म्हणत होता, मी अमेरिकून आलो, माझी इंग्लिश एवढी पक्की आहे, मला काही विचारलं तर मी तुम्हाला काय सांगण. बरं चालन म्हणे, सांगायचं ना तुला. जे समोर जे उभे म्हणे सुरेश भाऊ, त्यांना काय करा म्हणे, इंग्लिश मधून इकडे बोलवा म्हणे. काय करा, इंग्लिश मधून इकडे बोलवा. हजारो जर पब्लिक जमली, त्याला प्रश्न पडला आता बोलवा कसं. पण त्याचं एकच पाठ होतं, कम हिअर, म्हणजे इकडे या. एकच शब्द त्याला पाठ करत होता, कम हिअर. तो सुरेश तिकडून उभा आहे, हा इकडून उभा आहे. सुरेशला म्हणतोय, सुरेश कम हिअर. सुरेश आला, वा. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. नाही तुम्ही नका वाजू, त्यांनी वाजवल्या त्या. सर्वांनी टाळी वाजवली. सर्वजण त्या ठिकाणी आनंदी झाली, वा काय हुशार आहे म्हणे. बरं त्याला बोलवणं माहित होतं पण पाठवणं माहित नव्हतं. आता काय करा म्हणे, त्या सुरेश भाऊला तिकडे पाठवा म्हणे इंग्लिश मध्ये. त्याला बोलवणं माहित होतं पण पाठवणं माहित नव्हतं. पण ते काय झालं, ज्या ठिकाणी सुरेश उभा होता त्या ठिकाणी तो बहादर गेला आणि तिकडे जाऊन म्हणतोय, सुरेश कम हिअर. बघा काही ना, मी जो विनोद सांगतोय, विनोदाच्या माध्यमातून जो विनोद सांगतोय तो काही ना घरी गेल्यावर कळतो. बर का, कीर्तनात सुद्धा 5G रेंज ठेवून वापरलं पाहिजे डोकं. एका बाईला विनोद सांगितला कीर्तनात, असंच मी विनोद सांगितला आणि ते जरा आमच्या जवळचे होते, मित्र होते आमचे आणि त्यांच्या पत्नीच होत्या त्या. मी विनोद सांगितला त्याला, एवढ्या हसले लोक, पण ती बाई कीर्तनात हसलीच नाही. घरी गेली, चहा ठेवायला लागली तिच्या नवऱ्याला आणि एकटीच हसू लागली. पाय बाई महाराज नलेच हसवलं. तेव्हा घरी गेल्यावर म्हणजे कीर्तनात हसलीच नाही. घरी गेल्यावर काय, तिला काहीतरी आठवलं. मग पत्नीच्या जागेवर तिला मीठ टाकलं. का तर तिला कीर्तनात काय सांगताय महाराज याच्याकडे काहीच लक्ष नसतं राहत. काही कशा करता येतं माहिती का, महाराज कसा दिसतो, महाराजांना फेटा कसा घालेले, महाराज बोलू कसा राहिला, दिसू तर लय लहान राहिलं पण बोलू लय राहिलं. काही का अशी म्हणत्या, महाराजांना फेटा बरोबर घालेले पण एक आडी जर खाली असती थोडीशी, फेटा असा दिसला असता फेटा. फोटो काढून घरात लटकावा, एवढा लवकर लटकू नका, असं तुम्हाला वाटलं असतं. म्हणजे कीर्तनात काही परमार्थ ऐकायला येत नाही, पण महाराज काय सांगतो याच्याकडे सुद्धा लक्ष राहत नाही. महाराज कसा दिसतो, महाराज कसा बोलतो. पण बघा काही ना, मी गाडीतून उतरल्यावर असं वाटत असेल, हे काय कीर्तन करत, हे दिसू तर लहान राहिलं पण बोलन का. पण दगड उचलला आणि दगडाखाली जर विंचू निघला, मी काय सांगतो याच्याकडे लक्ष द्या बरं का. दगड उचलला आणि दगडाखाली जर विंचू निघला आणि तो जर आपल्याला डसला तर आपल्याला गुदगुल्या होत्या का आपल्याला डसल्यावर. काय होतं मग, बोला ना तुम्ही, कशाला हावच काही म्हणतो, हाव. मी काय सांगू राहिलो याच्याकडे माणसाचं लक्षच नाही. पण जो विंचू आपल्याला ठाका मारणार त्याच वेळेला आपल्याला दवाखान्यात जावं लागेल. म्हणून महाराजाच्या वयावर जायचं नाही. महाराज लहान जरी असला, मोठा जरी असला, पण त्याचा ठणका जर बसला तर आपल्याला भजनच करावं लागेल. विठाला विठाला. बघा तुम्हाला काय सांगतोय, साधू. आपला विषय कुठं होता आपला विषय, कोण म्हणलं कीर्तनात विषय होता. कीर्तनात आहे पण विषय कुठं चालू आहे. अरे साधू माणसाला ओळखता येत नाही. साधू तुमच्या माझ्यासारखे आहे पण आपल्याला ते ओळखता येत नाही. अरे तुकोबरायांच्या नावात सुद्धा एवढी ताकद होते, वैर्यानं सुद्धा वर्णन करावं, पण त्यासाठी तुकोबरायांनी अख्खं आयुष्य संपवलं होतं. म्हणून वैर्यानं सुद्धा म्हणावं, अरे लोकांना विचारलं, अरे तुमचे तुकोबराय कोण, तुमच्या तुकोबरायांच्या नावात किती दम, अरे तुमच्या तुकोबरायांच्या नावामध्ये किती ताकद. अभंगाचं प्रथम चरण.
तुकाराम 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 नाम घेतात का पेय. अरे माझे तुकोबराय कोण असेल ऐकायचे तुम्हाला. अरे ज्या तुकोबरायचं नाव घ्यावं आणि यमानं थरथर कापावं हे माझे तुकोबराय. बघा तुम्ही घरी गेल्यानंतर म्हणून बघा काय माय नावाला किती जण घाबरता. खरं सांगा कीर्तनात बसले तुमचे घरचे तुमच्या नावाला घाबरता का. खरं सांगायचं बोलत नाही का तुम्ही. घरी गेल्यावर बोल सांगा मग मला कसं कळन. हा बरोबर आहे माझ्या लक्षातच नव्हतं. लाडक्या बहिणी इकडे बसेल ना. लाडक्या बहिणी इकडे बसेल म्हणून तिकडून जर डोळा वर झाला इकडे खालीच पाहावं लागतं म्हणजे आपल्याला अनुभव नाही बरं. पण सांगू लोकांचं बाजू नवी. पण बघा वाल्या कोळी मी सांगून जाईल तुम्हाला. अरे रामकथेमध्ये या. अरे जो वाल्या त्या ठिकाणी हजारो लोकांचे मारहाण करतोय. ज्यांना मारायचा 7 राजनं मोहरीचे भरावे एवढा त्याने काय केलं होतं लोकांना मारलं होतं. पण बघा संतांची भेट जर आपल्या जीवनात झाली तर आपल्या जीवनाचं कल्याण होत असतं. वाटमारी करत असताना एक दिवस नारद भगवान येत आहे आणि नारद भगवंताचं भजन चालू. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण असं भजन चालू नारदाचं. आणि अडवलं वाल्याने. अरे वाल्याने अडवावं. अरे महाराज कोण आहे तू. काय करतोय. अरे तुरे करतोय. अरे कोण आहे तू कुठं चालला थांब. कारण प्रत्येकाला इथून जर जायचं असेल तर मला भेटून जावं लागतं. कोणाला या वाल्याला. पण बघा मी काय सांगतोय तुम्हाला संताची संग जर आपल्या आयुष्यात झाली तर आपलं आयुष्य सुद्धा बदलून जातं. पण बघा वाल्याला भेटले नारद मुनी आणि नारद मुनीला म्हणताय वाल्या म्हणतोय नारदाला अरे तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही मला काय करा देऊन टाका नाहीतर मी तुम्हाला मारून टाकल. कोणाला म्हणताय. नारदाला म्हणतोय वाली तुम्हाला मी काय करल मारून टाकल. पण नारद म्हणताय अरे वाल्या
तुला देण्यासारखं माझ्याकडे काहीच नाही, पण मी तुला एक देऊ शकतो. राम नामाचा जप तुला देऊ शकतो. ते तुझ्या जीवनाचं कल्याण करेल. अरे हे काय? अरे मला काही सांगू नका. राम नावाने कुठं धन भेटत असतं का? अरे राम नाव घेतल्यानंतर कुठं जीवनाचं कल्याण होत असतं का? कारण त्याला माहित नव्हतं रामाचं नाव. अरे रामाचा ज्या वेळेला जन्म झाला तर नाव ठेवलं काय? अरे श्रीराम. का ठेवलं नाव? अरे जगाला आराम भेटावा म्हणून त्या देवाचं नाव ठेवलं श्रीराम. आपलं नाव आहे गंगाधर, आंघुळले महिनाभर. आपलं नाव आहे शांताबाई, भांडाला उठली तर कुत्र्याची आई. असे नाव आहे आपले. चिंट्या पिंट्या गुंट्या काही नाव ठेवलेले. अरे गोड नाव ठेवा. अरे त्या देवाचं भजन, अरे त्या देवाचं नाव असं ठेवलं. अरे जगाला आराम भेटावा असा श्रीराम नाव त्याचं ठेवलं. बघा नाव सुद्धा गोड ठेवा आपल्या पोराचे. काय शिकवते आपल्याला रामकथा? या दृष्टांतातून आपल्याला एवढं शिकायला मिळेल. अरे त्या वाल्याला भेट कोणाची झाली? त्या संताची झाली, त्या नारदाची भेट झाली. आणि नारद सांगताय तुझ्याकडे मला देण्यासारखं काही नाही, माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीच नाही, पण तुला एक देऊ शकतो. काय? तुला राम नावाचा उच्चार करण्यासाठी मी मंत्र देऊ शकतो. पण वाल्या म्हणतो नाही, मी जर भजन केलं तर माझ्या लेकरा बाळाचं कसं होईल? माझ्या बायका पोराचं कसं होईल? आपल्याला आपण एखाद्या म्हाताऱ्याला विचारायचं, बाबा तुम्ही गेल्यावर कसं होईल? बाबा म्हणते अरे मी गेल्यावर याचं पान हलणार नाही, तू जाय, तू एकदा पुढे जाय बरं. तू गेल्यानंतर बरोबर व्यवस्थित होतं. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. हे देखत देखत नातो पंतू तोही तैसा झाला. बघा अरे आपण कोणी? आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. म्हातारं म्हणतो मी गेल्यावर माझ्या नातवाचं कसं होईल? अरे तूच त्याचे बिस्किट चोरून खातो, तू एकदा जाय बाबा, तुला कटाळी घरच्या आता. असं काहींचं जीवन असतं. पण वाल्याच्या जीवनात कोणाची संगत आली? अरे त्या नारदाची संगत आली. नारदाने सांगितलं अरे तू जे म्हणतोय ना हे माझे ते माझे, तर ते सुद्धा तुझे नाही. नाही रे नाही कुणाचे कोणी. नाही रे नाही कुणाचे नाही कुणाचे कुणी. बघा आपलं कोणी नाही. वाल्याला सांगताय नारद अरे तू ज्यांना म्हणतोय ना ही बायको माझी, हे पोरं माझे, ते तुझे कोणी नाही रे भल्या माणसा. तू ऐक, आणि तुला जर वाटत असेल तर तू घरी जा आणि तुझ्या पत्नीला काय कर, फक्त एकच गोष्ट विचार. काय? की तू माझ्या पापात भागीदार होशील का? काय कर? तू माझ्या पापात भागीदार होशील का? ते त्याच्या मनात बसलं आणि ते घरी गेलं पळत. त्या नारदाला झाडाला बांधून ठेवलं. विश्वास बसत नव्हता या आपल्याला खोटं बोलून फसवू शकतं म्हणे. पण त्या नारदाला झाडाला बांधलं आणि ते घरी पळत गेलं.
बघा मी काय सांगतोय, तुम्ही जे म्हणताय हे बायका पोरं माझे. अरे एक जोडी फिरायला गेली, कुठं? गुजरात मध्ये फिरायला गेली. एक मुलगा त्यांचा आणि नवरा आणि बायको हे फिरायला गेले, कुठं? त्या ब्रिज वर फिरायला गेले, समुद्राकाठी फिरायला गेले. आणि मुलगा आणि बाप काय करतोय? खोल खोल पाण्यात जातोय. कीर्तन थोडस बारीक शांतपणे जर ऐकलं तर तुम्हाला कळत. बघा ते खोल पाण्यात जात आहे. कोण? त्याचा पप्पा आणि ते पोरग खोलवर जात आहे. आई मजा पाहते बाहेरून आणि आईने मुलाला बोलवलं, दादा अरे तू इकडे ये, अरे दादा तू इकडे ये. शहरातली बाई होती ती. दादा म्हणत होती. आपल्या गावाकडे जर असती, अरे खापना इकडे, एकदा सांगितलं कळत नाही का तुला? पण शहरातल्या बाया लई नाजूक बोलतात. जर एखादी मनुली मधली बाई जर शहरात राहायला गेली, 4-8 दिवसांनी बोलणं बदलतं. हे ना आमचे ना, हे तुमचे ना, लगे म्हणजे शब्द भाषा कशी बदलून जाते त्यांची. आणि कोणाला सांगते? जी गल्लीत म्हातारी बसेल राहते, आमचे मिस्टर ना असे, आमचे मिस्टर ना तसे. ती म्हातारी म्हणते, तो मिस्टर मी लहानपणापासून बिना चड्डीचे पाहते म्हणे, कसे ते नको सांगू म्हणे. म्हणजे बघा डोकं कोणाला लावा हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. काय म्हणते? तू ज्याला मिस्टर म्हणते ना म्हणे, त्याला बिना चड्डीचं पाहते म्हणे लहानपणीपासून, आता तो मिस्टर झाला म्हणे तो. म्हणजे बघा काय असतंय, आपला दृष्टांत कुठं चाललाय? अरे खोलवर पाण्यात जाताय मुलगा आणि त्याचा बाप खोलवर जातोय. पण त्या बाळूला बोलून घेतलं, अरे दादा इकडे ये. काय गाई का बोलवलं मला? अरे बाळा या खोल पाण्यात जाऊ नको. मम्मी मग पप्पा कसे चालले? पप्पा पाण्यात किती खोलवर गेले बघ बरं. त्याला जाऊ दे म्हणे, त्याचा विमा काढेल म्हणे. बघा बायको आपली का? आपली का बायको? लक्षात राहू द्या, आपलं कोणी नाही. त्याचा विमा काढेल म्हणे. ते गेलं तर गेलं, ते जर गेलं तर लय बरं होईल म्हणे. त्याच्या विम्याच्या पैशावर आपण काय करू? आयुष करू म्हणे. ही बायको आहे आपली. बघा आणि म्हणता ही माझी, तो माझा, हा बाप माझा, हा पोरगा माझा, ही बायको माझी. अरे तुझं कोणीच नाही रे या जगात. अरे वाल्याला सुद्धा वाटायचं की बायको माझी, पण वाली घरी गेला आणि म्हणतोय तू माझ्या पापात भागीदारी होशील का? वाल्याची पत्नी म्हणते येडं झालं का काय झालं नेमकं? पण ती उरालं काही म्हणून राहिलं, असं काही केलं ना काही जमण का म्हणे. पण तिने एक डोकं चालवलं, मी तुमच्या पापात भागीदार होऊ शकत नाही म्हणे. काय? मी तुमच्या पापात भागीदार होऊ शकत नाही. पण त्याचा पारा सटाकला. त्याला लगेच नारदाचे शब्द आठवले, अरे तुझीला पत्नी म्हणतोय ती सुद्धा तुझी नाही. त्याच्या लक्षात आलं की नारद काय सांगताय खरं सांगताय, म्हणून संत काय सांगताय याच्यावर आपलं लक्ष असलं पाहिजे. पण बघा आपलं संत काय सांगतं याच्यावर लक्ष नाही. अरे दुसरं जर कोणी वाईट गोष्ट आपल्याला शिकवत असेल तर त्याच्या मागे हजारो लोक असतात. पण एखादा जर म्हणला चला आपण सर्वजण ज्ञानेश्वरी पारायणाला बसू, चला आपण तुकोबारायांचा गाथा या ठिकाणी वाचू, कोणी बसतं का? नाही बसत. अरे त्याने विचारलं वाल्याने, तू माझ्या पापात भागीदार होत नाही? अरे त्याच वेळेला त्या वाल्याने काय केलं? त्या बायका पोरांना सोडून दिलं. पण त्याच्या पत्नीनं असं डोकं चालवलं, तिनं काय केलं? विंचू चावल्याचं नाटक केलं. विंचू चावल्याचं. यांना नाटकले जमतात. तो माहिती महाराज तुम्हाला कसं काय माहिती? तुम्हाला प्रश्न पडत, पण मी लोकांचं ऐकतो ना म्हणून मी सांगतो, नाहीतर आपल्याला काही एवढा अनुभव नाही. तर बघा अरे त्या वाल्याच्या पत्नीने असं डोकं चालवलं, विंचू चावण्याचं नाटक केलं आणि थै 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 नाचू लागली. आणि वाली पळत आला, कारण वालीचा कोण्यात जीव होता? कोण्यात जीव होता? त्याच्या बायकोत. अजूनही मोह त्याचा बाजूला व्हायला. कोणावरून? बायकोवरून. म्हणजे हे सामान काही साधं नाही, याच्यावरून लवकर लवकर बाजूला सरकता येत नाही, त्याला सोडा वाटत नाही. त्या वाल्याला सुद्धा असं वाटत होतं बायको माझीच आहे.
काय बायको माझीच आहे, पण त्याची बायको सुद्धा त्याची नव्हती. पण तिनं डोकं असं चालवलं, मला काय करा म्हणे, डॉक्टर मी बोलू नका, तुम्ही काय करा, माझ्या अर्ध्या मुंग्या ज्या आहे तुम्ही वाटून घ्या म्हणे. बघा मी तुम्हाला पहिले काय सांगितलं, त्याने सुद्धा प्रश्न केला होता, माझ्या पापात तू भागीदार होशील का. पण त्या वाल्याची पत्नी म्हणते, माझ्या मुंग्या तुम्ही अर्ध्या वाटून घ्या, डॉक्टरांना बोलू नका. अरे हे कसलं शक्य म्हणे. कोण म्हणतोय, वाल्या म्हणतोय हे कसलं शक्य. मग तुम्ही पहिले जे म्हणले ते कसं शक्य होईल म्हणे. कळालं का सगळ्यांना, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अरे बघा, तुम्ही जिला आपलं स्वतःची बायको म्हणता, ती बायको सुद्धा आपली नाही. वाल्याला कळालं आणि वाली नारदाकडे गेला. अरे नारदा, तू जे सांगशील मी ते करायला तयार आहे. नारद म्हणताय, मग मन वाल्या राम, मन वाल्या राम. वाल्या म्हणतो सगळं जमन आपल्याला, पण देवाचं नाव काही घ्यायला जमणार नाही. काही आयुष्यात अशी येतात, जन्माला याला पाणी वाहू मेला. म्हणजे काही ना हा जन्म मिळाला पण कळाला नाही, अरे हा देह कशासाठी मिळाला. देह दिला देह भजन गोमाता. कशासाठी दिला, भजना करता दिला, पण याचा उपयोग आपण भजनासाठी करत नाही. मला सांगा, तुमच्याकडे जर एखादी गाडी असेल, तुमच्याकडे कोणाकडे एखादी गाडी मोटरसायकल कोणाकडे, वरबोट करा. गाडी कोणाकडेच नाही का. पै पै काय सगळे. मी काही दुसरं विचारत नाही तुम्हाला. गाडी कोणाकडे एवढं सांगा फक्त. कोणाकडे, एखाद्याकडे तासन. कोणीच वर बोट करा ना बाबा. अरे मी नाही विचारत बाबा तुम्हाला काही. अरे एखाद्याकडे जर 1 लाखाची गाडी असेल, तिचं जर पेट्रोल संपलं तर आपण रॉकेल टाकू का. टाकू का नाही टाकणार. जोरात बोला, जोरात बोला. का नाही टाकणार. हा, इंजिन खराब होईल. महाराजांना चांगली इंजिनची सवय वाटते. गाडीचं इंजिन खराब होईल म्हणून काय आपण तिच्यात रॉकेल टाकणार नाही का, तर 1 लाखाचं नुकसान होईल. कोट्या दिशाचा आपल्याला हा जन्म मिळाला. हे नरदेव किती किती कोटी, याची किंमत सुद्धा काढता येणार नाही. मग डोळे झाकून कशाला पिता एवढं. काही ना समजलं असं, जे थोडी थोडी घेतात त्यांना लगेच महाराज काय म्हणला. अरे बा, एखादं सकाळी भेटलं का, हे गायच्या बे, गायच्या दे इकडे, हे चुना बी दे. रातचं लय बारीक होत, लय बोलत होत. अरे अर्ध कीर्तन तर आपल्यावरच आणलं. अर्ध आहे ना दारुड्यावर. मग उद्यापासून आपण काय करू, 1-1 शिल्लक घेऊ. म्हणजे बघा, सांगून सुद्धा काही याच्यावर काय उपयोग होत नाही. सांगतच असते, धंदा आहे त्यांचा रोजचा. त्यांचं जर आपण ऐकलं तर गायच्या गोळ्याचा धंदा कसा व्हायचा, त्यांचं घरदार कसं चालायचं. जी गायच्या आपण खातोय त्याच्यावर कॅन्सरचं दिलेलं चित्र. काय कॅन्सरचं चित्र दिलंय, तरी माणूस काय खातोय, गायच्या खातोय. जी दारू आपण पितोय ती काय सांगितले, हानिकारक सांगितली, पण तरी आपण ती दारू पितोय.
मग विचार करा, थोडस रॉकेल जर टाकलं गाडी आपली खराब होऊ शकते. आणि हा कोट्या दिशाचा नरडे हाय आपल्याला मिळाला आहे, त्याच्यात जर आपण खंबेच्या खंबे ओतत असलो तर हे खराब नाही होणार का? याचा विचार आपण कधीतरी केला पाहिजे. पण काय झालं, देवाने आपल्याला हे फुकट दिलं. फुकट. एका बाबाला ऍडमिट केलं मोठ्या दवाखान्यामध्ये. श्रीमंत घरातला बाबा होता. ऍडमिट केलं. 5 दिवस बाबा कोमात होता. बाबा कोमात. कोणालाच वाटत नव्हतं बाबा जगन म्हणून. पण त्या डॉक्टरनं एवढी काळजी घेतली. 5 दिवसात म्हातारं जसं तसं केलं. कडक टोपी घालून परत गावात येण्यासाठी तयार झालं. आणि बाबाला विचारलं. बाबाने विचारलं डॉक्टरांना, डॉक्टर साहेब बिल किती झालं? डॉक्टर साहेब म्हणता काही झालं नाही, फक्त 5 लाख झाले म्हणे. किती दिवसाचे? 5 दिवसाचे 5 लाख झाले म्हणे. म्हातारं रडायला लागलं. काहून रडायला लागलं? अरे डॉक्टर म्हणताय बाबा बिल थोडं जास्त झालं का, कमी करू का म्हणे बिल, थोडस कमी करू का मी बिल? अरे नाही म्हणे, तुला जर इकत घ्यायचं ठरवलं तर आता इकत घेईन म्हणे मी, बिल वगैरे काही कमी करू नका. पण तुम्ही मला 5 दिवस सांभाळलं म्हणे तर 5 लाख घेतले म्हणे. माझा हा भगवान मला 60 वर्ष झाले म्हणे अजून सांभाळतोय म्हणे, पण 1 रुपया कधी मागितला नाही म्हणे. बघा काय सांगतोय मी तुम्हाला. अरे जो देव आपल्याला सांभाळतोय, पण कसं सांभाळतोय? फुकट सांभाळतोय. पण त्या माणसाला त्याची किंमत नाही, त्या संतांची किंमत नाही, त्या देवाची किंमत नाही. हा देह आपल्याला मिळाला पण कळाला नाही. बायको आपल्याला मिळाली का कळाली सांगा बरं? मिळाली का कळाली? बोला ना तुम्ही. हे तुमच्या पार्टीचा आहे राव. फक्त मी तर मुंज आहे म्हणून तुमच्याकडून अनुभव घेतोय मी थोडासा. काय करतो? थोडी माहिती पाहिजे ना, कारण 2-5 वर्ष ना आहेस ना. बघा बायको आपल्याला मिळाली बी आणि कळली बी. कळली कशी? आपल्याला जर आई ना हाका मारली, बब्या ओ बब्या, अरे इकडे येतो का, आपल्याला ऐकू येतं का? हा नाहीच म्हणून राहिली. आपल्या बायकोला जर आवाज दिला, आहो, आलाच कळत का हो, काय आज्ञा सांगा. म्हणून काय सांगतोय मी तुम्हाला, बायको मिळाली बी आणि कळाली बी. बायकोच्या जर एका आवाजात नाही आला, संध्याकाळी मग हॉटेलवरून पार्सल आणले. पण आईने जर आवाज दिला तर याला आवाज जात नाही. बायकोनं जर भाजी केली तर त्याला एवढी आवडती. आणि आपल्या आईकडून जर थोडस मीठ कमी झालं, कोणी केली भाजी, कशी केली भाजी, नुसतं बोलतो कोणी केली, कळत नाही का मीठ टाकायला? अरे तू ऐकून तर घे. नाही तुला समजत नाही का म्हणे मीठ टाकायचं? कोणाला म्हणतो? आईला. आणि तिकडून त्याची टारली ऐकत होती. त्याची टारली ऐकतीये पण ते बोलतं कोणाला? आईला. त्याला वाटलं आईनं भाजी बनवली, पण ती भाजी बनवली होती त्याच्या बायकोला. तिला अक्कल नाही का कसं मीठ टाकायचं? तिनं ऐकलं, तिचा पारा गेला सटकून.